रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही, खरं तर या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे. जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे. जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे, परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत. आज ओबीसी तिथे आंदोलन करणार होते, पोलिसांनी मज्जाव केला, मात्र ते तिथे आता बैठका घेणार आहेत. हे असं सगळं सुरू आहे म्हणजे एकमेकांचा मला असं वाटतं ओबीसींसाठी त्याच्यात मुद्दाच येत नाही ना. ओबीसींचं कुठं काय केलेलं आहे? हे पहा, विदर्भामध्ये सगळे मराठी कुणबी आहे, उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी कुणबी आहे, मराठवाड्यात कुणबी असावे अशा प्रकारची मागणी. त्यात ओबीसींचा काय प्रश्न आहे? स्वागत केलं पाहिजे. ओबीसींची संख्या वाढेल. आता 6 दिवस झाले आहे उपोषणाला, फारशी अजून कोणी दखल घेतली नाही आहे. आज सरकारचं शिष्टमंडळ तिथे त्यांना भेटणार आहे. हे पण सरकार फक्त राजकारण करतं, सरकार फक्त धूळफेक करतं, सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. या सरकारमधील मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, एकीकडे मुख्यमंत्र्याची एक उपमुख्यमंत्र्याची दुसरी भूमिका आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस या सरकारच्या काळात वाढतो. तर एक स्थानिक प्रश्न आहे, तुमचे उमेदवार लोकशाही काय भूमिका आहे नक्की तुमची, तुमच्या पक्षाची? जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे याचा आदर केलाच पाहिजे. आणि ते उपोषणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या हातात एक सर्क्युलर दिलं होतं, त्याचं पुढं काय झालं हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे. आता सरकारने निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धूळफेक केली का हा प्रश्न आहे. आणि जरांगे पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे, मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे म्हणून चालू. आणि आज ही जरांगे पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता, आई बहिणीवर हल्ले केले गेले होते, लहान मुलांना मारलं गेलं होतं, त्याचं काय झालं? सरकारने किती वेळ सांगितलं गुन्हे वापस घेणार, झाले का गुन्हे मागे? तर नाही घेतले. मग मराठा बांधवावर अन्याय का अत्याचार का हा प्रश्न विचारून नाही का तर विचारणार. दादा, सोशल मीडियावर सुद्धा मराठवाडा असेल किंवा बीडमध्ये 2 वाद पेटले, मराठा विरुद्ध ओबीसी.